मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 17 तारखेला तुमचे पैसे भेटणार आहेत. परंतु ज्यांचे अर्ज 14 ऑगस्टपूर्वी अप्रूव्ह होणार आहेत त्यांच्यासाठी 17 तारखेला फर्स्ट इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहे. तर तुम्ही अर्ज करायचे राहून गेलेले असाल तर आपल्याला माहीत असेल ladkibahin.maharashtra.gov.in ही शासनाची नवीन वेबसाईट लॉन्च झालेली आहे. याच्यावरती तुम्ही अर्जही केलेले असतील. आता ज्यांना नवीन अर्ज करायचेत त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने पुन्हा एकदा या वेबसाईटमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आता अर्ज करताना काय काय बदल झालेले आहेत. आता अर्ज करताना तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं नाही. OTPची गरज नाही. थेट तुम्ही अर्ज करू शकतात. तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये A to Z पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने नवीन प्रक्रियेनुसार तुम्हाला अर्ज कसा करता येईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये संपूर्ण माहिती. तर बघा ही वेबसाईट आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वेबसाईट व्यवस्थित चालते. इथं आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचं खातं तयार केलेलं नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, खाते तयार करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचं संपूर्ण नाव ॲज पर आधार कार्डनुसार इंग्लिशमध्ये भरायचं आहे. या ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिले बघा. मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा जो पण असेल तो इथून सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही गावात राहत असाल तर गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची महानगरपालिका येत असेल तर महानगरपालिका इथून सिलेक्ट करायची आहे. महानगरपालिकेमध्ये तुम्ही ज्या वॉर्डमध्ये राहतात तुमचं मतदान बघायचं आहे. मतदान कार्डवरती देखील वॉर्ड नंबर असतो. ज्या वॉर्डमध्ये राहतात तुम्ही तो वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे. आणि या ठिकाणावरून तुम्ही सामान्य महिला असाल तर सामान्य महिला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. किंवा तुम्ही ग्रामसेवक आहात, अंगणवाडी सेविका असाल तर ते सिलेक्ट करायचे. सामान्य महिला सिलेक्ट करायचं आहे. ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचा जो पण कॅप्चा कोड असेल तो टाकायचा आहे आणि साइन अपवरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुमचं अकाउंट तयार होईल. अकाउंट तयार झाल्यानंतर लॉग इनवरती तुम्हाला यायचं आहे. इथं तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही वापरलेला आहे अकाउंट तयार करताना तो टाकायचा आहे. पासवर्ड जो पण ठेवलेला असेल तुम्ही तो टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. बघा आता लॉग इन झाल्यावरती अशा पद्धतीने तुमच्यासमोर जो तुमचा पोर्टल आहे तो ओपन होईल. ज्या ठिकाणी तुमचं लॉगआउटचं ऑप्शन आहे, योजनेची माहिती आहे, यापूर्वी केलेली तुम्ही अर्ज इथे दिसेल. त्यानंतर तुम्हाला आता नवीन अर्ज करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं बघा आता तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट आधारवरती फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा लगेच तुमच्यासमोर या ठिकाणी व्हॅलिडेट आधार म्हणून ऑप्शन येईल. व्हॅलिडेट आधार तुमचं व्हायला सुरुवात होईल. लगेच पाहू शकता तुमच्यासमोर नोंदणी अर्ज ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी आधार कार्ड नंबरला OTP येण्याची आवश्यकता नाही. OTPची गरज नाही. तुम्ही कितीही अर्ज अशा पद्धतीने फक्त ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे त्यांचा आधार कार्ड नंबर आता टाकून भरू शकता. तुमच्यासमोर पाहू शकता लगेच नोंदणी अर्ज ओपन झालेला आहे. बघा आता अर्ज कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. महिलेचे आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव टाकायचं आहे. हे नाव जे आहे आधार कार्डवरती मराठीत जरी असलं तरी इथं इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला इंग्लिशमध्येच पूर्ण नाव टाकायचं आहे. लक्षात राहू द्या. त्यानंतर खाली बघा आता तुम्हाला या ठिकाणी वडिलाचे किंवा पतीचे नाव, जर लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव, नसेल तर वडिलांचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून ते टाकायचं आहे. महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे. वैवाहिक स्थितीमध्ये बघा या ठिकाणी विवाहित आहेत, अविवाहित आहेत, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त्या हे तुम्हाला या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर महिलेची जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्रात जन्माला आलेला आहात का, तर होयवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा खाली लगेच तुमचा पुढचा फॉर्म ओपन होईल वरचं झालं की. आता या ठिकाणी बघा आधार कार्डनुसार अर्जदाराचा पत्ता, महाराष्ट्राचा संपर्क पत्ता आणि इतर माहिती तुम्हाला भरायची. अर्जदाराचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. या ठिकाणी पहिल्यांदा पूर्ण पत्ता लिहायचा आहे आधार कार्डवरती जो पण आहे तो. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट करायचा आहे. गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर महानगरपालिकेमध्ये येत असाल आधार कार्डवरती ज्या ठिकाणी राहत आहे तर महानगरपालिका सिलेक्ट करायची आहे. आणि तुमचं मतदान ज्या ठिकाणी मतदारसंघ तुम्हाला तो निवडायचा आहे. या ठिकाणावरून तुम्ही ज्या पण मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ निवडायचा आहे. तुमच्या मतदान कार्डवरती बघायचं आहे. त्याचबरोबर तुमचं जर मतदान कार्डवरती ऑड नंबर असेल, इथं ऑड नंबर विचारला तर ऑड नंबर देखील तुम्हाला टाकायचा आहे. किंवा तुम्ही ऑनलाईन देखील या ठिकाणी वोटर IDची जी वेबसाईट आहे त्या ठिकाणावरून देखील तुमचं ऑड नंबर सिलेक्ट करू शकता. तिथून तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं बघा महिलेचा मोबाईल नंबर असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर असेल, जो पण चालू मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे. ज्याच्यावरती तुम्हाला अप्रूव्ह डिसअप्रूव्हचा स्टेटसचा SMS येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे पण पुढचे माहिती अपडेट असेल ते मोबाईल नंबरवरती येईल.
त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का, तर इथं होय किंवा नाही वरती क्लिक करायचं आहे. जर घेत असाल तर होय करायचं आहे. होय केलं तर तुम्हाला किती लाभ घेताय, कुठल्या योजनेचं नाव आहे, किती या ठिकाणी तुम्हाला त्याचे पैसे भेटतात ते टाकायचं आहे. त्यानंतर बघा आता बँकेचा तपशील व्यवस्थित टाकायचा आहे. ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेचं नाव टाकायचं आहे. कुठलीही बँक असू द्या, फक्त त्याचा IFSC कोड असणं गरजेचं आहे. IFSC कोड असेल तर कुठल्याही बँकेचं तुम्ही टाकू शकतात. खातेदाराचे पूर्ण नाव टाकायचं आहे, बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, त्याची पुष्टी करायची, IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर बघा आपले बँक खाते आधारशी जोडले आहे काय. जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या. ठीक आहे. तुम्हाला ऑनलाईन काय करायचं आहे, आधार कार्डची जी वेबसाईट आहे तिथं जाऊन आधार सीडिंग नावाचं ऑप्शन आहे बघा, ते आधार सीडिंग मध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे बँक खातं तुमचं जोडलं गेलेलं आहे का. नसेल जोडलं गेलं तर बँकेत जायचं आहे. तिथं बँकेत जाऊन त्यांना सांगायचं आहे की शासनाचे येणारे जे योजनेचे पैसे असतात त्यासाठी DBT ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे, DBT करून घ्यायचं आहे, आधार सीडिंग करून घ्यायचं आहे, ते तुम्हाला करून देतील. त्याचबरोबर इथं तुम्हाला त्यासाठी होय नाही करायचं आहे बघा. जोडलेलं नसेल तर नाही करा, जोडलेलं असेल तर होय करायचं आहे. त्याच्यानंतर आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंटमध्ये व्यवस्थित अपलोड करा, जसे तुमचे डॉक्युमेंट दिसतील त्या पद्धतीने क्लिअर फोटो पाहिजेत. आधार कार्डची समोरील बाजू, आधार कार्डची मागील बाजू, आता इथं व्यवस्थित दिलं आहे त्यांनी बघा, दोन्ही बाजू तुम्हाला वेगवेगळ्या अपलोड करता येणार आहेत. याच्यामध्ये 50 KB पर्यंत ते 5 MB पर्यंत साईज तुम्ही अपलोड करू शकतात. त्यानंतर बघा आधार कार्ड झाल्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतंही एक इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. JPG असेल, PDF फाईलमध्ये देखील अपलोड करू शकतात. आता मतदान तुमचं जसं की रेशन कार्ड आहे, रेशन कार्डचे 2 बाजू तुम्हाला अपलोड करायचे, त्याची PDF तुम्ही बनवू शकतात. मोबाईलमध्ये फोटो काढून त्याला PDF बनवायचे, स्कॅन करून ते तुम्ही अपलोड करू शकतात. त्यानंतर बघा तुमच्याकडं आता तुमच्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. जर तुमच्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला बघा पुढं उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे 2.5 लाखाच्या आतमधलं. जर तुमच्याकडे आहे तर डायरेक्टली इथं पिवळं किंवा केसरी रेशन कार्डची बघा समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू दोन्ही बाजू अपलोड करायसाठी तुम्हाला इथं ऑप्शन त्यांनी व्यवस्थित दिलेला आहे. 5 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. PDF फाईल देखील अपलोड करू शकतात. त्यानंतर हमीपत्र बघा इथं डाउनलोडचं ऑप्शन दिले, डाउनलोडवरती क्लिक करा. तुमच्यासमोर या ठिकाणी हे डाउनलोड होईल. हमीपत्र अशा पद्धतीने आहे, बघू शकता. हे सर्व व्यवस्थित टिकमार्क करायचे, तुम्हाला त्याची प्रिंट घ्यायची आहे. इथं तुमचं नाव टाकायचं, इथं सही करायची, इथं दिनांक देखील टाकायची आहे आणि हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर तुमचा फोटो, आता फोटो बघा इथं कॅमेऱ्याचं देखील चिन्ह आहे आणि अपलोडचं देखील चिन्ह आहे. तुम्ही तुमच्या फोनमध्ये असेल, लॅपटॉपमध्ये असेल तिथून फोटो देखील अपलोड करू शकतात किंवा लाईव्ह फोटो देखील इथून तुम्ही काढू शकता. दोन्ही ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला हमीपत्र स्वीकारा याच्यावरती क्लिक करायचं आहे. स्वीकारावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज ड्राफ्ट एकदा करायचं आहे किंवा डायरेक्टली सबमिट देखील तुम्ही करू शकता. फॉर्म सबमिट झाला की तुम्हाला काय करायचं, आता परत मुखपृष्ठावरती यायचं आहे, होमवरती यायचं आहे. इथं बघा यापूर्वी केलेले अर्ज जे आहेत याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा अर्ज दिसणार आहे. तुम्ही सेव्ह करून ठेवला फक्त तरी देखील इथं दिसणार आहे आणि सबमिट केला तरी इथं तुम्हाला इन पेंडिंगमध्ये दिसेल आणि काही दिवसानंतर तुम्हाला इथंच याचा स्टेटस चेक करत राहायचं आहे. वेबसाईटवरतीच अप्रूव्ह असेल किंवा रिजेक्ट असेल ते सर्व इथं तुम्हाला या वेबसाईटवरतीच पाहायला भेटणार आहे यापूर्वी केलेल्या अर्जाच्या सेक्शनमध्ये. तर अशा पद्धतीने आता नवीन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. OTPची गरज नाही लागणार. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी देखील तुम्ही आता अर्ज भरू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.